भंडारा जिल्ह्यामध्ये शासकीय नोकरीमध्ये बोगस दिव्यांग आहेत अशी बातमी झी24 तासनं 27 मे रोजी दाखवलेली होती। या संदर्भात तत्कालीन पालकमंत्री यांनी चौकशीचे आदेश देत एका महिन्यात सर्वांची मेडिकल तपासणी करून कारवाईचे आदेश दिलेले होते, पण अद्यापही कारवाई करण्यात आली नव्हती। अनेकांनी शासकीय नोकरी मिळवण्यासाठी बदलीमध्ये सूट घेण्यासाठी खोटे दिव्यांग प्रमाणपत्र सादर केलेलं होतं। ही बातमी झी24 तासनं लावून धरलेली होती। आता 9 ऑक्टोबरला शासन निर्णय काढण्यात आलेला आहे। आता राज्यभरातील सर्व विभागातील दिव्यांग प्रवर्गात नोकरीला असलेल्या सर्व अधिकारी कर्मचारी यांनी वैश्विक ओळखपत्र म्हणजेच UDID अद्ययावत करणं बंधनकारक आहे। जर मेडिकल तपासणीमध्ये 40% कमी आढळून आलं तर अंशावर कलम 91 नुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, तसंच त्यांच्याकडून घेतलेल्या लाभाची वसुली करावी व 3 महिन्यात शासनाला तसा अहवाल सादर करावा असे आदेश दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी काढलेले आहेत। राज्य सरकारचा बातमी आधी झी24 तासाने उचलून धरली होती। हो, मी पण G24 तासमध्ये बघितलेला होता की काही ठिकाणी अवैध प्रमाणपत्र घेतात आणि नोकरीवर लावतात, त्या दाखल्याच्या वेगवेगळ्या पद्धतीचे शासकीय लाभ घेतात आणि ते बोगस असल्यामुळे जे ॲक्च्युअल दिव्यांग आहेत त्यांच्यावरती अन्याय होतो। मला वाटते त्याच्यावरतीच आळा घालण्यासाठी राज्य शासनाने GR काढला असावा आणि नक्कीच याच्यामुळे जे ॲक्च्युअल आहेत त्यांना त्याचा फायदा मिळेल। भविष्यामध्ये असं होणार नाही, याचा स्वागतच करायला पाहिजे।